हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आज आपण सब अकाउंटच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पाहणार आहोत। सब अकाउंट असिस्टंट जो आहे त्याच्या आयडीने आपण लॉग इन करू आणि त्याच्या सब अकाउंट्स नावाच्या कार्ड्समध्ये आपण जाऊ। सब अकाउंट नावाच्या कार्ड्समध्ये गेल्यानंतर आपल्याला असे 6 सब कार्ड्स मिळतील आणि या ठिकाणी एक डॅशबोर्ड आपण पाहू शकतो। यामध्ये ट्रान्झिटचे आयटम्स आपल्याला दिसू शकतात। आउटवर्ड ट्रान्झिट 6 काउंट आहेत, याचा अर्थ आपण 6 ऑफिसेसला किंवा 6 आयटम आपण बाहेर पाठवलेले आहेत आणि ही त्याची अमाउंट आहे 7,15,000 रुपये। त्याचप्रमाणे आपण स्टॅम्पचा आउटवर्ड पाहू शकतो। 2 ऑफिसला आपण स्टॅम्पसुद्धा पाठवलेले आहेत, 110 रुपये आपले स्टॅम्प्स अजून त्या कन्सर्न ऑफिसनं रिसीव्ह केलेले नाही आहेत, म्हणजे हे ट्रान्झिटमध्ये आहे। आता असंच जर का त्या सब ऑफिसनं काही आपल्याला पाठवलं असतं तर ते आयटम जे आहेत ते इनवर्ड्समध्ये आले असते। जुन्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा जेव्हा मॅन्युअल मोडमध्ये आपण हे सगळं सब अकाउंट करायचो त्यावेळेस ट्रान्झिट ॲडजस्ट करणं किंवा ट्रान्झिट ज्याला काढता आला ट्रान्झिट काढणं मुळात थोडंसं क्लिष्ट काम असायचं। एक नॉलेजेबल व्यक्तीच तो ट्रान्झिट काढू शकत होता। त्याच्यामध्ये इंटर अकाउंट ऑफिस ज्या ॲडजस्टमेंट असायच्या त्या अतिशय महत्त्वाच्या असायच्या। तर या IT 2.0 मध्ये हे जे ट्रान्झिट्स आहेत हे ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार आहेत। त्यासाठी फक्त आपल्याला ज्या काही बॅग्स आहेत त्या प्रॉपरली सिस्टममधनं ओपन झाल्या पाहिजेत आणि जसंही आपण त्या बॅग ओपन करू तर हा जो ट्रान्झिट आहे ऑटोमॅटिक ॲडजस्ट होईल। या ठिकाणी आपण पाहू शकतो या डॅशबोर्डमध्ये जर का IPOचं काही असतं तर IPOमध्ये आलं असतं आणि जर का चेक्स आपण पाठवलेले असतील तर हे काही आउटवर्ड आपण चेकसुद्धा पाठवलेले आहेत सब ऑफिसला। तर 5 ऑफिसला आपण चेक्स पाठवलेले आहेत 53,270 रुपयाचे। तर साधारणतः अशा पद्धतीनं आपण हे ट्रान्झिटचा जो काही डॅशबोर्ड आहे तो पाहू शकतो। खाली आपण पाहू शकतो की येसो स्लिप अँड बॅग्स नावाचं एक ऑप्शन्स आहे, आपल्याला त्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर 4 मेनूज आपल्याला दिसतील, येसो स्लिप जनरेशन, ओपन येसो अकाउंट बॅग, व्ह्यू येसो स्लिप प्रिव्हियस डेट्स आणि अकाउंट बॅग स्टेटस रिपोर्ट। तर या ठिकाणी येसो स्लिप जनरेशनमध्ये आपण जाऊया। येसो स्लिप जनरेशनमध्ये गेल्यानंतर आतापर्यंत आपण सब अकाउंट असिस्टंटनी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे, तर त्याला हे जे काम आहे सुरू करायचं आहे का, याला स्टार्टचा ऑप्शन असेल, याला आपण स्टार्ट करायचं। स्टार्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो जेवढे आपले ऑफिसेस आहेत तर ते सगळेच्या सगळे ऑफिसेस या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतील आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो जे काही सब ऑफिसेस आहेत त्या याच्या अंतर्गत असलेले ते सगळे सब ऑफिसेस या ठिकाणी आपण पाहू शकतो। ज्या ऑफिसेसला आपण स्टॅम्प वगैरे बांधलेले आहेत ते या ठिकाणी येतील। त्याचप्रमाणे जर का त्या सर्वांना एखादं कॉमन लेटर आपल्याला पाठवायचं असेल तर ते आपण या ठिकाणी टाकू शकतो। जसं की आता येत्या 25 तारखेला PLI RPLI डे आहे, तर त्या अनुषंगानं गाईडलाईन्स आपण पाठवलेल्या आहेत की हे कसं करायचं ते। तर 25 तारखेला आपला तो हे असेल, त्या गाईडलाईन्स आहेत। तर जे काही कॉमन रिमार्क्स आहेत हे आपण या ठिकाणी टाकायचे आणि त्यानंतर इथं तो आपल्याला कॅशबॅक क्लोज दाखवतो। जर का कॅशबॅक त्याला कॅश वगैरे जर का पाठवली असेल तर ट्रेझरीमधून ते कॅश क्लोज करतील। ती जी बॅग आहे ती या ठिकाणी आलेली असेल। आता जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो धरणगावमध्ये आपण एक चेक पाठवलेला आहे 15,000 रुपयाचा, तर तो या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर या व्यतिरिक्त जर का त्यांना काही आपले डॉक्युमेंट आपण पाठवत असू, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट ज्याला LOTs म्हणतो आपण, तर ते या ठिकाणी येतील। या ठिकाणी आपण पाहू शकतो SB PLI किंवा अदर्स अशा प्रकारे त्यांनी विभागणी केलेली आहे। SBचं जर का समजा आपण कल्पना करूया, याला ॲड म्हणायचं आणि SBचं एक अकाउंट आहे आपल्याकडे। फॉर एक्झाम्पल या अकाउंटमध्ये हाय व्हॅल्यूचा विड्रॉल होता, ऑफ ₹50,000 रुपयाचा आपण हा या ठिकाणी विड्रॉल टाकू शकतो। त्यानंतर आणि आपल्याला जर का PLIचा काही आयटम असेल तर PLIचा एखादा आपल्याला व्हाउचर्स असेल तर PLI व्हाउचर्स ही PLI पॉलिसीचं हे असेल आणि या व्यतिरिक्त काही अदर्स असतील, अदर्समध्ये आपल्या BOच्या संदर्भातल्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा काही गाईडलाईन्स असतील त्यांना काइंडली सेंड PA-17 ज्या काही आपले इन्स्ट्रक्शन्स आहेत हेड ऑफिसकडनं ते आपण या ठिकाणी टाकू शकतो आणि याला आपण सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर जे आपण बघू शकतो की जे काही आपले SB लॉट आपण जे टाकलेले आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी प्रिव्ह्यू आहे। प्रिव्ह्यूला आपण क्लिक केल्यानंतर साधारणतः आपली जी काही येसो स्लिप आहे ती कशी असेल तर ते आपण ते पाहू शकतो। या ठिकाणी आपल्या सब ऑफिसचं नाव, सब ऑफिसचं जे काही ओपनिंग बॅलन्स असेल ते ओपनिंग बॅलन्स, कोणत्या तारखेची येसो स्लिप आपण जनरेट करतो होती, त्यानंतर येसो स्लिपला एक नंबरसुद्धा या ठिकाणी येतो आहे। या नंबराचं सुद्धा एक वेगळं महत्त्व या निमित्तानं असणार आहे। हा जो सिक्वेन्स आहे हा ब्रेक होता कामा नये आणि
त्या अनुषंगानं त्या एसओ स्लिपचा नंबर या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपण जे काही डॉक्युमेंट एंटर्ड केलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी सब अकाउंट पी जो आहे त्या सब अकाउंट पी एचा युजर आय डी पासवर्ड आहे आणि या ठिकाणी जे कोणी APM सब अकाउंट्स असतील किंवा पोस्ट मास्टर असतील त्यांनी या ठिकाणी सही करून त्या सब ऑफिसला पाठवायची आहे. आता यामध्ये आपण पाहू शकतो हे जे आर्टिकल्स आहेत जसे त्या सब ऑफिसला पोहोचतील त्या सब ऑफिसने ते एक्नॉलेज करायचे आहेत. ज्या काही आपल्या कॉमन इन्स्ट्रक्शन्स आपण टाकलेले आहेत समजा तर त्यासुद्धा या ठिकाणी त्यांनी बाय डिफॉल्टच आलेले आहेत. त्यानंतर आपण जे काही कॉमन डॉक्युमेंट्स वगैरे टाकले होते ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला फ्लो झालेले आपण पाहू शकतो. जसं की आपण कॉमन रिमार्कमध्ये PLI RPLI डे च्या गाईडलाईन्स पाठवल्या होत्या 25/7 जो आहे तो, आणि या ठिकाणी तो जे ऑफिस रिसिविंग आहे त्या रिसिविंग ऑफिसरच्या सिग्नेचर्स असतील, इथं डेट स्टॅम्प त्यांना मारायचा आहे. तर अशा पद्धतीनं साधारणतः ही एसओ स्लिप असेल. त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो जनरेट एसओ स्लिप. या ठिकाणी आपण जनरेट एसओ स्लिप केल्यानंतर एका दिवसामध्ये ही जी एसओ स्लिप आहे ही एकदाच जनरेट होईल. त्यामुळे सगळ्यात शेवटी सगळे कामं झाल्यानंतरच जेव्हा आपल्याला फायनल बॅक क्लोज करायची आहे तेव्हाच ही जी एसओ स्लिप आहे ती जनरेट करायची. एकदा एसओ स्लिप जनरेट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे काही आर्टिकल्स आहेत किंवा काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ॲड करता येणार नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण हे जनरेट करू शकतो. आपण या ठिकाणी जनरेट करून घेऊया. याला आपण एसओ स्लिप जनरेट केल्यानंतर जी काही आपली स्लिप आहे तसा एक मेसेज जनरेट होईल, एसओ स्लिप जनरेटेड सक्सेसफुली, आणि आपल्या प्रिंटरवरून ती आपण प्रिंट करून घ्यायची आहे. याला प्रिंट करून घेतल्यानंतर आपण बघू शकतो की जी काही एसओ स्लिप आपण जनरेट केलेली आहे ती आपण इथं व्ह्यूसुद्धा करू शकतो. अशा पद्धतीनं ती एसओ स्लिप असेल. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याची बॅग जी आहे ती बॅग क्लोज करायची आहे. बॅग क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो बॅगेचा जो काही ID आहे तो ऑटोमॅटिक जनरेट झालेला आहे. ऑफिसचं नाव आहे आणि हा त्या बॅगेचा ID आहे. त्यानंतर आपल्याला ही जी काही अकाउंट बॅग असेल या अकाउंट बॅगेचं वेट आपल्याला टाकायचं आहे. 650 ग्रामची ही बॅग झाली आहे आणि त्याला सबमिट अँड क्लोज अकाउंट बॅग याला आपण क्लिक करायचं आहे. जसे सबमिट अँड अकाउंट बॅगला क्लोज करू, बॅग क्लोज सक्सेसफुली असा मेसेज येईल. अशा पद्धतीनं आपण ही जी एसओ स्लिप एसओची जी काही बॅग आहे ती बांधू शकतो. आपण आता या धरणगावच्या ऑफिसला आपण जाऊया. धरणगावचं आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी हा चेक्स आहे. कोणता चेक्स आहे तो आपण पाहू शकतो. हा चेक नंबर, अमाऊंट आणि कोणाच्या नावाने आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. चेक हा मिळाला, याची खातरजमा आपण केली. त्यानंतर त्यांना जे काही डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत ते डॉक्युमेंट्स आपण एंटर्ड करणार. या ठिकाणी फॉर इंटरेस्टसाठी आलं होतं हे. त्यानंतर PLIचं जे काही आहे डॉक्युमेंट, PLIचं आपण डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवूया. PLI पॉलिसी रिवायवल. त्यानंतर आपण अदर्समध्ये काही पाठवू शकतो. अदर्समध्ये आधार, आयरिश मशीन सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे असं आपण कन्सिडर करूया आणि याला आपण सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो रिमार्क अपडेटेड सक्सेसफुली मेसेज येईल. त्यानंतर आपण प्रिव्ह्यू या ठिकाणी पाहू शकतो. आपण जो काही चेक पाठवलेला आहे त्या चेकच्या डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत. 15,000 रुपये चा जो काही चेक आहे हा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. यामध्ये आपण सब ऑफिसचं जे काही बॅलन्स आहे प्रिव्हियस डेचं ते सुद्धा ऑटोमॅटिक अपडेट झाल्याचं आपल्याला दिसेल आणि बाकीच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी असतील. आणि सगळ्यात शेवटी आपण याची जनरेट स्लिप आपण करणार. जनरेट स्लिप केल्यानंतर त्यामध्ये आणखी कोणता कंटेंट आपल्याला ॲड करता येणार नाही. त्यानंतर आपण त्याला व्ह्यू करायचं. व्ह्यू झाल्यानंतर त्याला आपण क्लोज बॅक करायची. जसंही आपण बॅक क्लोज करू बॅगचं वेट वगैरे बॅगेचा जो काही नंबर आहे तो ऑटोमॅटिक आलेला असेल, ऑटोमॅटिक बॅग नंबर आलेला असेल, त्याचं वेट आपल्याला टाकायचं आहे. 680 ग्राम वेट आपण ठरवूया. क्लोज आणि सबमिट आणि क्लोज अकाउंट बॅक करायचे. अशा पद्धतीनं आपण ह्या ज्या बॅग्स आहेत ह्या आपण क्लोज करू शकतो. एकदा ह्या बॅग क्लोज केल्यानंतर जेव्हा आपण बॅगिंगचा डिस्पॅच करू तेव्हा ह्या सगळ्या क्लोज झालेल्या ज्या काही बॅग आहेत ते आपल्याला डिस्पॅचसुद्धा करायच्या. बॅग डिस्पॅच करणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण बॅग डिस्पॅच करणार नाही तोपर्यंत समोरच्या ऑफिसला ह्या सगळ्याच्या सगळ्या बॅग ज्या आहेत त्या रिमोटली मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण सब अकाउंटमध्ये बॅग क्लोज करू शकतो आणि ज्या काही बॅग आहेत त्या पुढे डिस्पॅच करू शकतो. धन्यवाद.